तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्की कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलवरती. तर आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे काही लेक्चर अपलोड केलेले आहेत. आय थिंक 3 लेक्चर झालेत पहा आपले. तिथपर्यंत ज्यांचं राहिलं असेल त्यांनी काय करा, मागचं रिवाईज करा. आज आपण न्यू पॉईंट घेणार आहेत पहा ग्रॅव्हिटेशन मधला. तर हे सगळं झालेलं आहे पहा आपलं. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपण ऑलरेडी 3 लेक्चर आपले झालेले आहेत. तर टुडे वी हॅव टू लर्न द टॉपिक. केपलर लॉस पण झाले, ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण झाले. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आज आपण काय पाहणार आहेत, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर नेमका अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतं पहा. तर पहा, सपोज द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. आता अर्थ आहे, सपोज अर्थ सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, ॲट इट्स सेंटर. अर्थच्या कुठं असणार आहे, सेंटरला असणार आहे, बरोबर. आता सपोज हा पेन आहे, बरोबर. या पेनचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, त्याच्या सेंटरला, बरोबर. तसंच अर्थचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, त्याच्या सेंटरला असणार आहे पहा. त्यानंतर सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. त्याच्यामुळे मग त्याच्यावरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पहा, तो पण कुठं डायरेक्टेड होत असतो, सेंटर होत असतो, बरोबर. त्याच्यानंतर बिकॉज ऑफ धिस फोर्स ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आता चॅप्टर जेव्हा आपण स्टार्ट केला होता तेव्हा आपण न्यूटनचा लॉ, न्यूटननी जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला पहा, तेव्हा पाहिलं होतं फोर्स इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने काय होत असतो, एक. तेव्हाच न्यूटनने काय सांगितलं होतं, फोर्स ऑलवेज डायरेक्टेड इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे जो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने काय होत असतो, ऍक्ट होत असतो पहा. त्यालाच काय म्हणतात, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का, काय अडचण आहे का. तर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. तर आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय मला ते सांगा अगोदर. ऍक्सेलरेशन म्हणजे काय सांगा. ऍक्सेलरेशन आपण कशाने दाखवतो, एनी. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, व्हेलोसिटी अपॉन टाइम. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलोसिटी अपॉन टाइम. मग ऍक्सेलरेशनची जर आपण डेफिनेशन करायची म्हणलं तर 9वीला पाहिलेली काय केलेली, व्हेलोसिटी पर युनिट टाइम. काय, रेट ऑफ चेंज ऑफ, काय म्हणलं, रेट ऑफ चेंज ऑफ, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी पर युनिट टाइम, पर युनिट टाइम. त्यालाच काय म्हणलं मी, ऍक्सेलरेशन. त्यालाच काय म्हणलं, ऍक्सेलरेशन. पण मला इथं ऍक्सेलरेशन पाहायचंय का, नाही. मला इथं काय पाहिजे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. काय पाहिजे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग मी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची डेफिनेशन कशी करू शकतो पहा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ, म्हणजे अर्थ मुळे लागलेला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बॉडीवर, रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. त्याच्यामुळे ती बॉडी कशात आली, ऍक्सेलरेट झाली, बरोबर. मग कशामुळे ऍक्सेलरेट झाली, द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. म्हणजे तो फोर्स लागल्यामुळे त्या बॉडीचं काय झालं, ऍक्सेलरेशन झालं. त्यालाच काय म्हणलं मी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यालाच काय म्हणलं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आलं लक्षात. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. एखाद्या बॉडीवर मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला, त्यामुळे ती बॉडी कशात आली, ऍक्सेलरेट झाली. त्यालाच काय म्हणलं मी, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, बरोबर. आता जसं मी ऍक्सेलरेशन ए नी दाखवलं, तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कशाने दाखवतात, जी नी दाखवतात. ग्रॅव्हिटेशन मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने दाखवतात, जी नी, स्मॉल जी नी दाखवतात. कशाने दाखवतात, स्मॉल जी. आता ऍक्सेलरेशन ही कोणती क्वांटिटी, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. का, कारण की इट हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. इट हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. इट हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. कशामुळे ती व्हेक्टर क्वांटिटी, कारण की तिला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. स्केलर म्हणजे काय असतं, ज्याला फक्त मॅग्नेट्यूड असते. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी. कारण की डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स ऍक्ट होणार आहे ना. हे काय, त्याला एक स्पेसिफिक डायरेक्शन आहे. स्पेसिफिक काय, त्याला डायरेक्शन, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ते ऍक्ट होणार आहे पहा. त्याच्यामुळे हे कशी, कोणती क्वांटिटी आहे, इट इज अन व्हेक्टर क्वांटिटी. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट पॉइंट आपला, व्हेरिएशन ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा जी स्मॉल आहे, हा जी कसा आहे, स्मॉल आहे, तेवढं लक्षात घ्या. व्हेरिएशन ऑफ द जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता सगळ्यात अगोदर आपल्याला जी ची व्हॅल्यू पाहायची पहा. जी ची व्हॅल्यू किती येते, आणि त्या जी ची व्हॅल्यूचं आपल्याला व्हेरिएशन पाहिजे. म्हणजे जर मी चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, मी जर सरफेस ऑफ अर्थ वर पाहिली
तर मला जीची व्हॅल्यू कशी भेटन की जर मी चेंज विथ द हाईट जसं मी वर जाईल तसं मला जीची व्हॅल्यू मध्ये कसं व्हेरिएशन भेटल किंवा मी चेंज विथ द डेप्थ खोलीनुसार जर मी खाली गेलो तर मला स्मॉल जीची व्हॅल्यू मध्ये काय व्हेरिएशन दिसन ते आपल्याला काय करायचंय स्टडी करायचंय तर सगळ्यात अगोदर आपण स्मॉल जीची काय काढू व्हॅल्यू काढू आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला काय माझ्याकडे एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर हा काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आता याच्यावरून माझ्या काय लक्षात येतं फोर्सचा फॉर्म्युला काय सांगा बरं मला फोर्सचा फॉर्म्युला काय एफ इज इक्वल टू एम ए फोर्सचा फॉर्म्युला काय आहे एफ इज इक्वल टू एम ए पण आता इथं ए काय आहे ऍक्सेलरेशन मला ग्रॅव्हिटेशन मध्ये ऍक्सेलरेशन मी कशाने दाखवतो जीने कशाने दाखवतो जीने म्हणजे मी फोर्सचा फॉर्म्युला इथं काय घेणार एफ इज इक्वल टू एम जी फोर्सचा फॉर्म्युला मी इथं काय घेणार एफ इज इक्वल टू एम जी म्हणजेच काय घेणार इथं एम जी इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर बरोबर हा एम आणि हा एम काय झाला कॅन्सल झाला म्हणजेच मला स्मॉल जी ची व्हॅल्यू काय भेटली जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर ओके इथपर्यंत लक्षात आलं का हा आता मला सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे बरोबर कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू कॅपिटल एम ची व्हॅल्यू काय आहे 6 इंटू 10⁻24 म्हणजेच मास ऑफ द अर्थ आहे ना हा त्यानंतर आर काय आहे रेडियस ऑफ द अर्थ आर काय आहे रेडियस ऑफ द अर्थ ते किती असतं 6.4 इंटू 10⁻6 बरोबर याचा काय आहे स्क्वेअर आहे बरोबर आहे त्याचा काय आहे स्क्वेअर 6.4 इंटू 10⁻6 काय झालं रेडियस ऑफ द अर्थ आणि 6.67 इंटू 10⁻11 काय झालं कॅपिटल जी हा काय आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू किती असते 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 हा काय झाला कॅपिटल एम म्हणजे काय झालं मास ऑफ द अर्थ काय झालं मास ऑफ द अर्थ ओके आता जर मी टोटल फाइंड केलं तर मला याची व्हॅल्यू येते पहा 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजेच मला स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आली 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय मीटर पर सेकंद स्क्वेअर किंवा ऍक्सेलरेशनचं जरी मी युनिट घेतलं तरी ते काय होतं मीटर पर सेकंद स्क्वेअर मग मला सांगा दिस ऍक्सेलरेशन डिपेंड्स ऑन द मास एम अँड रेडियस आर ऑफ द अर्थ म्हणजे हे जे ऍक्सेलरेशन आहे हे मास एम आणि रेडियस आर वर काय डिपेंड आहे पहा ओके इथपर्यंत लक्षात आलं का व्हेरिएशन इन जी हे 3 पॉईंट पाहण्याच्या अगोदर स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर आता ही 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर ही चेंज ही अलोंग द सरफेस ऑफ अर्थ ची व्हॅल्यू आहे बरोबर आता जसं जसं आपण हाईट वर जातो तस तस ती वाढते का कमी होते ते आपल्याला काय करायचंय स्टडी करायचंय तर फर्स्ट पॉइंट ए पहा एक आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी हा स्मॉल जी आहे कॅपिटल जी स्मॉल जी मध्ये कन्फ्युज होणार हा काय स्मॉल जी आता त्यामध्ये ए पॉइंट आहे पहा आपला काय चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे अर्थच्या सरफेसवर कसे आपल्याला चेंज होते ते पाहायचे पहा तर कसे होते पहा शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल मला सांगा अर्थचा जो आपला शेप आहे तो एक्झॅक्टली स्पेरिकल आहे का स्पेरिकल म्हणजे गोल आहे का नाही तो कसा आहे इलिप्टिकल आहे पहा कसा आहे इलिप्टिकल मला सांगा असे अर्थ गोल आहे का नाही अर्थचा शेप कसा आहे असा इलिप्टिकल आहे कसा आहे इलिप्टिकल आता अर्थचा शेप इलिप्टिकल असल्यामुळे त्याला दोन ऍक्सिस आली किती ऍक्सिस आले दोन एक कोणता आला मेजर ऍक्सिस आणि कोणता आला मायनर ऍक्सिस याला काय म्हणतो मी मेजर ऍक्सिस याला काय म्हणतो मेजर ऍक्सिस आणि हा कोणता आहे मायनर ऍक्सिस काय सांगितलं त्यांनी आपल्या अर्थचा शेप हा स्पेरिकल नसून कसा आहे इलिप्टिकल हा स्पेरिकल झाला हा कसा झाला स्पेरिकल आणि हा कसा आहे इलिप्टिकल म्हणजेच आपल्या अर्थचा शेप आहे हा स्पेरिकल नसून कसा आहे इलिप्टिकल आहे मग त्यामुळे काय झालं ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर अर्थ काय झाली इक्वेटरला बल्जेस झाली हे काय इक्वेटर आहे अर्थचं हे काय इक्वेटर हे काय अर्थचं इक्वेटर आणि हे काय अर्थचं पोल्स आहे हे काय पोल्स हे काय याला विषुववृत्त आणि ध्रुव असं मराठीत म्हणतात पहा इक्वेटर अँड इज फ्लॅटर ऍट द बल्जेस ऍट द इक्वेटर आणि फ्लॅटर ऍट द पोल्स म्हणजे इक्वेटरला काय झालेली बल्ज म्हणजे काय म्हणतो फुगीर झालेली कशी झाली फुगीर आणि फ्लॅटर ऍट द पोल्स पोल्सला कशी झाली आहे फ्लॅट झालेली त्याच्यामुळे काय झालं द व्हॅल्यू ऑफ द जी इज हायेस्ट ऍट द पोल्स म्हणजे जी ची व्हॅल्यू आहे पहा 9.832
मीटर पर सेकंड स्क्वेअर ही पोल्सवर कशी आहे हायेस्ट अँड डिक्रीजेस स्लोली विथ द डिक्रीजिंग लॅटिट्यूड इट इज लोएस्ट 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द इक्वेटर. म्हणजे यावरून तुमच्या फक्त लक्षात काय येतं पहा पोल्सवर जी काय असतो हाय पोल्सवर जी कसा आहे हाय त्याची व्हॅल्यू किती 9.832. त्यानंतर जर मी इक्वेटरवर गेलो तर जी कसा आहे लो त्याची व्हॅल्यू किती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते कशामुळे लक्षात आलं का कारण की इक्वेटरला पृथ्वी कशी थोडी बल्ज झालेली आणि पोल्सला कशी थोडी फ्लॅटर आहे. तर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी मध्ये फर्स्ट पॉइंट लक्षात आला का चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला इथपर्यंत कोणाला काय अडचण असते विचार इथपर्यंत अडचण आहे का कोणाला काही विचारा काय व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी फर्स्ट पॉइंट काय चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. आलं लक्षात काय पोल्सवर व्हॅल्यू ऑफ जी ची काय हायेस्ट आहे आणि इक्वेटरवर कशी आहे लो आहे. आता चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ झाल्यानंतर बी काय चेंज विथ द हाईट. आता जसं आपण वर जाणार तसं जीची व्हॅल्यू कमी होते का जास्त होते पहा इथे एक रिलेशन दिले मी तुम्हाला काय हाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द 1/g किंवा एच इज इनवर्सली प्रोपोर्शनल 1/g. आता मी जसं हाईट वाढवून हे इनवर्सली प्रोपोर्शनल रिलेशन झालं पहा जसं मी हाईट काय करन वाढवल तसं जीची व्हॅल्यू काय होणार कमी होणार जीची व्हॅल्यू काय होणार कमी. म्हणजे हे काय एकमेकाला इनवर्सली प्रोपोर्शनली एकमेकाला काय इनवर्सली प्रोपोर्शनल. आता मी सरफेस ऑफ अर्थ वर हाईट काय घेतली 0 घेतली मग मला 9.8 व्हॅल्यू भेटली. किती भेटली 9.8. मी जर माउंट एव्हरेस्टवर गेलो कुठे गेलो माउंट एव्हरेस्टची उंची किती 8,848 मीटर आहे किती 8,848. तरी पण जीची व्हॅल्यू काय राहणार 9.8च राहणार. पण जर मी मॅक्झिमम हाईट रीच बाय द मॅन मेड बलून सपोज एखादा बलून तो किती गेला 36 किलोमीटर वर गेला किती गेला 36 किलोमीटर तर मला स्मॉल जी ची व्हॅल्यू किती भेटली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे मला इथं काय झाला स्लाइटली चेंज म्हणजे मी जसं हाईट वाढवून तसं मला जीच्या व्हॅल्यू मध्ये काय झाला डिक्रीजिंग झाली जीची व्हॅल्यू कशी झाली कमी. मग हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट जर मी 400 किलोमीटर वर गेलो तर मला जीची व्हॅल्यू किती आली 8.7. त्याच्यानंतर जर मी हाईट ऑफ अ कम्युनिकेशन सॅटेलाइट ती किती आहे 35,700 किलोमीटर आहे. मी जर इतकं वर गेलो तर मला जीची व्हॅल्यू डायरेक्ट 0 झाली किती झाली 0 म्हणजे 0.225 म्हणजे जीची व्हॅल्यू काय झाली पूर्ण डिक्रीज झाली पहा. तर आलं लक्षात जसं मी हाईट वर जाणार तसं मला जीची व्हॅल्यू काय होणार डिक्रीज होणार कारण की रेडियस ऑफ द अर्थ काय होत असते इन्क्रीज. रेडियस ऑफ अर्थ काय होत असते इन्क्रीज. त्याच्यामुळं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होणार आहे डिक्रीज होणार आहे बरोबर. त्यानंतर सी चेंज विथ द डेप्थ. आता कुठे गेलो चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ झालं चेंज विथ द हाईट झालं. आता काय चेंज विथ द डेप्थ. आता खोलीनुसार जी ची व्हॅल्यू कशी होणार आता पहा ऍज वी डिक्रीज द रेडियस ऑफ द अर्थ. आता जसं आपण खाली जाणार पहा रेडियस ऑफ द अर्थ काय होणार डिक्रीज रेडियस ऑफ अर्थ काय होणार डिक्रीज. आणि रेडियस ऑफ द अर्थ जर डिक्रीज झाली तर स्मॉल जी ची काय व्हॅल्यू काय होणार इन्क्रीज होणार काय होणार इन्क्रीज. म्हणजे हे जी आणि हे सपोज आर म्हणलं हे कसं आहे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे कसं आहे इनवर्सली प्रोपोर्शनल. आलं लक्षात खोलीनुसार जर जसं आपण खाली जाणार तसं स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होणार इन्क्रीज होत चालणार कसं होत चालणार इन्क्रीज. तर हे 3 पॉईंट लक्षात आले का काय अडचण कितपर्यंत कोणाला हे 3 पॉईंट सोपं आहे पहा. काय पाहिलं सगळ्यात अगोदर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ द जी फर्स्ट कशात पाहिली चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. पोलवर कसे असते हाय असते किती असते 9.832. त्यानंतर इक्वेटरवर कसे असते लो असते ती किती असते 9.78 असते बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिली चेंज विथ द हाईट जसं वर जातो तसं जीची व्हॅल्यू काय होणार कमी होत चालणार. आपण पाहतो ना स्पेस मध्ये एखादा मॅन गेलं स्पेस मध्ये गेल्यानंतर ती ऍक्सेलरेशन ड्यू टू पूर्ण तिथं ग्रॅव्हिटी काय असते 0 असते त्याच्यामुळे त्यांना सर्वाइव्ह करणं खूप अवघड जातं पहा. म्हणजे जसं आपण पृथ्वीवर सर्वाइव्ह करू शकतो तसं स्पेस मध्ये गेल्यावर सर्वाइव्ह करू शकतो का नाही कारण की तिथे ग्रॅव्हिटी काय असते पूर्ण 0 असते पहा. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीला खूप समस्याला सामोरे जावं लागतं. पाणी प्यायचं म्हणलं तरी असं पाणी टाकलं तरी वरच तरंगत पहा किंवा जेवणाला खूप त्रास होतो. कोलगेट घ्यायला गेलं तरी कोलगेट घेता येत नाही लोक अशा भरपूर समस्याला त्यांना सामोरे जावं लागतं. कशामुळे कारण की तिथे जीची व्हॅल्यू काय असते 0 असते. ओके कुठं स्पेस मध्ये काय अडचण आहे का. त्यानंतर आपण पाहिलं चेंज विथ द डेप्थ. आता जसं खाली जातो तसं जीची व्हॅल्यू काय होत ते इन्क्रीज होते बरोबर.
त्यानंतरचा पॉईंट आहे पहा मास अँड वेट. काय आहे? मास अँड वेट. आता हा मास अँड वेट हा डिफरन्स तुम्हाला पेपरला विचारतात पहा. तर मेन डिफरन्स काय आहे तो लक्षात घ्या. दोन्हीचे डेफिनेशन त्यानंतर दोन्हीचे युनिट काय ते पहा. कोणती स्केलर क्वांटिटी का व्हेक्टर आहे आणि मास सेम असतं का डिफरंट असतं ते. असे 4 पॉईंट तुम्हाला बोर्डच्या पेपरला जर क्वेश्चन आला तर लिहिता आले पाहिजे. तर मास काय असतं पहा. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आहे पहा, त्या ऑब्जेक्ट मध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्याला मी काय म्हणतो मास. त्याला मी काय म्हणतो मास. मासचं एस युनिट काय आहे किलोग्रॅम आहे. मासचं एस युनिट काय आहे किलोग्रॅम. म्हणजे मास कशात मोजतात किलोग्रॅम और ग्रॅम. कशात मोजतात किलोग्रॅम और ग्रॅम. मास कोणती क्वांटिटी बरं स्केलर क्वांटिटी. मास कोणती क्वांटिटी स्केलर. हायर द मास हायर द इनर्शिया. जितका जास्त मास तितकं त्याचं काय असणार इनर्शिया. आणि मास इज सेम एव्हरीवेअर. तुम्ही जर कुठं जरी गेलात तरी तुमचं मास कसं राहणार आहे सेम राहणार आहे. सपोज माझं इथं वजन 67 किलो आहे. किती आहे पृथ्वीवर अर्थवर माझं मास किती आहे 67 किलोग्रॅम. जर मी कोणत्याही प्लॅनेटवर गेलो, मूनवर गेलो, कोणत्याही सॅटर्नवर गेलो, ज्युपिटरवर गेलो, नेपच्यूनवर गेलो, कोणत्या जरी प्लॅनेटवर गेलो तर माझं वजन किती भरणार 67 किलोग्रॅमच भरणार. चेंज होणार का नाही. मास इज सेम एव्हरीवेअर. हा पॉईंट लक्षात ठेवा. असे 4 पॉईंट लक्षात आले का. फर्स्ट पॉईंट मध्ये काय लिहायचं डेफिनेशन. सेकंड पॉईंट मध्ये लिहा इट इज अ स्केलर क्वांटिटी. थर्ड पॉईंट लिहा एसआय युनिट. आणि फोर्थ पॉईंट काय लिहा मास इज सेम एव्हरीवेअर. असे 4 पॉईंट मास मध्ये लिहिता आले पाहिजे. आणि परत वेट मध्ये पण तसेच 4 पॉईंट. सगळ्यात अगोदर वेटची डेफिनेशन काय आहे. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला अर्थ किती फोर्सने अट्रॅक्ट करते तो त्याचं काय झालं वेट झालं पहा. ते त्याचं काय झालं वेट. वेट इज नथिंग बट द फोर्स. वेट इज नथिंग बट द फोर्स. मग याचा युनिट ऑफ काय होईल वेटचं न्यूटन. जसं की फोर्स आपण याचा युनिट पाहिलं ना काय न्यूटन आहे पहा बरोबर. इट्स व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर. त्याची व्हॅल्यू सेम असते का प्रत्येक जागेवर नसते पहा. इट इज अन वेक्टर क्वांटिटी. जशी मास स्केलर क्वांटिटी तशी वेट कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी बरोबर. आता हा हे डब्ल्यू आहे. डब्ल्यू इज नथिंग बट द फोर्स. मग फोर्स काय घेतलं मी एम जी. मग एम जी मधून मला जी ची व्हॅल्यू काय आली जी एम अपॉन आर स्क्वेअर. अलग लक्षात. वेट काय असतं. आता मला सांगा जर आपलं माझं वजन इथं 60 ग्रॅम आहे सॉरी किलोग्रॅम आहे. किती आहे 60 किलोग्रॅम. जर मी कुठं गेलो मूनवर गेलो. कुठं गेलो मून. तर माझं ते वजन किती होणार बरं किती होणार 1/6 म्हणजेच किती 10 किलोग्रॅम. मी मूनवर गेलो तर किती भरणार 10 किलोग्रॅम. म्हणजे आपलं अर्थवर जे वजन असतं ते मूनवर जर गेलं तर त्याच्या 1/6 होतं. किती होतं 1/6 होतं. म्हणजे वेट काय होत असतं सेम नसतं पहा एव्हरीवेअर. वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. पण मास हे असतं सेम असतं. मास कसं असतं इट इज सेम एव्हरीवेअर. हे डिफरन्स लक्षात आला पाहिजे. मास आणि वेटचा तुम्हाला बोर्डच्या पेपरला 100% डिफरन्स विचारतात. तर चांगला करून ठेवा. आज काय शिकवलंय तुम्हाला ते समजलं असेल अशी आशा करतो. पहा सोपं आहे काय अवघड नाही. पहिल्यापासून परत सांगतो तुम्हाला पहा सगळे काय काय घेतलं आपण आज. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो. काय व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन जो अट्रॅक्ट असतो त्याला काय म्हणतात अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर पाहिलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय असतं. सगळ्यात अगोदर ऍक्सेलरेशन काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आपण डेफिनेशन केली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. दिस इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यालाच काय म्हणलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ते कशाने डिनोट करतात स्मॉल जीनी. कशाने डिनोट करतात ते स्मॉल जीनी. आणि ती कोणती क्वांटिटी आहे इट इज अन वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी पाहिलं. अगोदर स्मॉल जी ची व्हॅल्यू काढून घेतली ती किती आली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट इज डिपेंड ऑन द मास अँड द रेडियस ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर आपण व्हेरिएशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द जी हे 3 पॉईंट मध्ये पाहिलं. फर्स्ट चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. सेकंड पाहिलं चेंज विथ द हाईट. आणि थर्ड काय पाहिलं चेंज विथ द डेप्थ. मग मला सांगा चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ मध्ये जी ची व्हॅल्यू पोल्सवर काय असते मॅक्झिमम आणि इक्वेटरवर कशी असते मिनिमम असते. पोल्सवर किती असते 9.832 आणि इक्वेटरवर किती असते 9.78 असते. ते पाहिलं पहा. त्यानंतर चेंज विथ द हाईट मध्ये आपण हाईट काय पाहिलं इट इज अ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जसं आपण वर जातो तसं जी ची व्हॅल्यू कमी कमी होत चालली. आणि असं एक पॉईंट होतं तिथं जी ची व्हॅल्यू काय होते 0 होते पहा अलग लक्षात. त्याच्यानंतर चेंज विथ द डेप्थ पाहिलं. जसं जसं खाली खाली जातो तसं तसं रेडियस काय होते कमी होत चालते. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते वाढते. म्हणजे जी ची व्हॅल्यू काय होत चालते इन्क्रीज होत चालते. ओके. त्यानंतर आपण पाहिलं मास अँड द वेट. मेन डिफरन्स पाहिले. मासची काय पाहिली डेफिनेशन. काय मासची डेफिनेशन इट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. एसआय युनिट ऑफ मास काय किलोग्रॅम किंवा ग्रॅम.
mass is a scalar quantity and mass is same everywhere. Higher is the mass, higher is the inertia. त्यानंतर आपण पाहिली वेटची डेफिनेशन. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द अर्थ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या फोर्सने अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो ते त्याचं काय झालं, वेट झालं. बरोबर. त्याच्यानंतर वेट इज याचा युनिट ऑफ वेट इज न्यूटन. इट व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर अँड इट इज अन व्हेक्टर क्वांटिटी. डब्ल्यू इक्वल टू काय घेतलं, एम जी घेतलं, एम एम कॅन्सल झालं आणि मला स्मॉल जी ची व्हॅल्यू काय भेटली, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. तर आशा करतो तुम्हाला आज शिकवलेलं सगळं समजलं असेल. खूप सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा समजलं नसेल तर परत रिवाइज करून व्हिडिओ पूर्ण पहा, स्टार्टिंग पासून वाटलंच तर डबल एक स्पीड मध्ये पहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एक सुंदर अशी कमेंट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.